जो 2014 के अंदर तुम्हारा बंसोड़े आया था, उन्हें पिछड़ा बनाने में हैरान हुआ। उन्हें ना सोलापूर के विकास तरफ देखा, ना घर तरफ देखा, ना बाहर देखा। येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण कुणाला मतदान करणार? काय वाटतं तुम्हाला नेमकं सोलापुरात हवा कोणाची आहे, प्रणिती शिंदे की राम सातपुते? प्रणिती शिंदे काय मोठ्या लेवलवर असला तर साहेबाला सांगतात, शिंदे साहेबाच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून विकास काम होतो। आने वाली लोकसभा इलेक्शन के अंदर प्रणिती ताई को हमारा वोट रहेगा। तो नागनाथ नगर जो है वहाँ के जितने भी मतदार संघ है वहाँ कम से कम 800 से 900 घर है। यावेळेस कोणाला मतदान करणार तुम्ही? ओनली वन प्रणिती ताई। हमारा टॉपिक भाई जो शेख इन्हों अगर बोलेंगे तो हम उसको वोट करेंगे। सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे। त्याचप्रमाणे सोलापुरात लोकसभा निवडणुकीचे वारे सुद्धा मोठ्या वेगाने वाहत आहे। सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये तसेच शहरामध्ये लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मोठमोठ्या दिग्गज नेत्यांची जाहीर सभा होत आहे। दरम्यान सोलापूर शहरातील सर्वसामान्य जनता ही आपल्या मनातील खासदार कोण आहे याबाबत प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलची टीम हे आढावा घेतला असता आपल्या जे मत आहेत ते जनतेने प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलशी बोलताना व्यक्त केले आहे। दरम्यान मी सर्व सोलापूरकरांना एक आवाहन करतो की येत्या 7 मेला आपल्या घराबाहेर पडून आपला मताचा अधिकार वाजवावा। प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलसाठी मी फयाज शेख, सोलापुर। आज जो इलेक्शन का जो माहौल चल रहा, बहुत गर्मा गर्मी का माहौल चल रहा और सोलापुर में ऐसे बहुत सी जो ना नेता है, तो 2014 के अंदर तुम्हारा बंसोड़े आया था, उन्हें पिछड़ा बनाने में हैरान हुआ। उन्हें ना सोलापुर के विकास तरफ देखा, ना घर तरफ देखा, ना बाहर देखा। बाद में 2019 के अंदर जय सिद्धेश्वर महाराज एक अच्छा आदमी है, यानी महाराज है, यानी सबको लेके चलेंगे बोल के मतदान करे। तो जय सिद्धेश्वर महाराज का क्या एक निकला मैटर, तो उन्होंने तो मैटर देखे नहीं सोलापुर की तरफ। अभी जो है राम सातपुते जो आ रहे ये बयान जो दे रहे हैं, दो तरफा बयान दे रहे हैं। एक खासदार आदमी, एक खासदारगी को जब ठहरता आदमी तो सभी को लेकर सभी का मतदान मांगना चाहिए। ये बोलता है कि मस्जिदों में ऐसा ऐलान हो रहा है कि ये हो रहा वो हो रहा। जो करेगा विकास की बात, जो करेगा संविधान की बात और जो करेगा एकता की बात, वही करेगा सोलापुर पे राज। तो इस बार आपके बार जो है ना प्रणिती ताई फिक्स है और इंशाल्लाह सभी मुसलमान भाई और जितने भी हमारे अदर कास्ट के भी लोग हैं, ये सभी जो है ना भाई अपने घर की तरफ देखते हुए, महंगाई की तरफ देखते हुए और बेरोजगारी की तरफ देखते हुए हमारे को कांग्रेस पार्टी को लाना है। और ऐसी सरकार जो आज 2014 से जो सिर्फ नफरत ही नफरत फैला रही है, ऐसी सरकार को हमको अभी नहीं चाहिए। अब ये सोलापुर की जनता नहीं, पूरी इंडिया की जनता जान चुकी है कि ये बीजेपी सरकार कितना नुकसान हो रहा है। खाली जैसे ये 2014 से ही ले, इनका सिर्फ मुद्दा ये है हिंदू मुसलमान मंदिर मस्जिद, इसके अलावा विकास की तरफ कोई ध्यान नहीं, कुछ नहीं, क्या नहीं। तो इससे बेरोजगारी इतनी बढ़ गई है कि बेरोजगार की तरफ देख रहे हैं। और ये बीजेपी के जो वादे हैं ये सब ढकोसले हैं, झूठे हैं। 2014 से देखते रहे, आपकी बार 2024 के अंदर इंशाल्लाह यहाँ से ताई की तरफ से हम देंगे। और राम सातपुते को डर इसलिए सता रहा है कि एमआईएम पार्टी यहाँ से उम्मीदवार नहीं थी, इसलिए इनको डर सता रहा। अभी ये डर तुम्हारा कायम रहेगा। और उन्होंने बयान दिया कि मस्जिदों में ऐसा ऐलान हो रहे, मस्जिदों में ऐसा ऐलान बिल्कुल भी नहीं हो रहे। हमारा संवैधानिक अधिकारी है, हमको मत किसको डालना है, ये बाबा साहब अम्बेडकर ने हमको ये इसका संवैधानिक अधिकार दिया है कि हम हमारा मत हमारे चालू सरकार, अच्छी सरकार और अच्छे आदमी को डाले। तो बेहतर से बेहतर होगा कि अच्छे आदमी और अच्छे सरकार को चुनना हमारा जनता का काम है, हमारा काम है, हमारे बच्चों का भविष्य का काम है, हमारा भविष्य देखना है हमारे बच्चों का। तो इसीलिए आपके बार काँग्रेस की सरकार। निवडणुकीमध्ये आपले पहिले पसंतीचा उमेदवार कोण आहे? येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये आमचा पहिल्या पसंतीचा उमेदवार माननीय प्रणिती शिंदे। शिंदे, प्रणिती शिंदेच का? प्रणिती शिंदे 3 वेळा मध्यचे आमदार राहिले आहेत आणि त्याच्यानंतर त्यांचा जनसंपर्क मोठा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ते मोठं काम करू शकतील अशी आम्हाला आशा आहे। आणि प्रणितीताई शिंदे का म्हणजे तर सर्व गोरगरिबांची आशा त्यांच्यामध्ये ना फुल्लवित आहे, कारण की प्रणितीताई शिंदे हे सर्व गोरगरिबांना घेऊन चालणारे आहेत आणि खेड्यापाड्यामध्ये आणि शहरामध्ये त्यांनी जे कामं केले आहेत ते येणाऱ्या लोकसभेमध्ये ना ते सर्वात जास्त करू शकतील। आणि सर्वात मेन मुद्दे ते भाजपाचे दोन्ही जे खासदार होते ते दोन्ही खासदार निष्कामी ठरले आहेत। येणाऱ्या जे खासदार आहेत, जे नवीन खासदार आहेत ते त्यांना कोणी ओळखतसुद्धा नाही इथं, ते राम सातपुते साहेब
यांना तर ना सोलापूरमध्ये कोणी ओळखत सुद्धा नाही. पण भाजपा येत्या वेळेस किंवा जेव्हा सुद्धा निवडणुका होतील तेव्हा ना खासदार नवीन पाठवतात. प्रणिती शिंदे हे आमच्या सोलापूर लोकसभेमध्ये ना सर्वात पहिले आणि पहिल्या पसंतीचे आमदार राहिले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आहे ना ते या लोकसभेमध्ये 100% निवडून येतील हे आम्हाला सर्वांना आशा आहे. एक लोकसभा निवडणूक में आप किसको मतदान करोगे? जो जनता का भला करेगा, साथ देगा, उसे वोट करेंगे हम. जनता का भला यानी क्या? भला है नहीं, बहुत तकलीफ है. हम आज तक क्या करें? हाँ, भाजपा की है अभी फिलहाल को भाजपा की सीट. भाजपा क्या करी आज तक? कुछ भी नहीं करी. हाँ, खाली दिखावा है, जनता को कुछ नहीं है. आपको मुफ्त में राशन दे रही है ना मोदी सरकार? क्या एक आदमी को कितना मिलता मुफ्त में? वो हिसाब से दे रहे क्या राशन? नहीं दे रहे. अब 5 आदमी के 15 किलो देते, 10 किलो कहाँ जा रहा हमारा? 10 किलो कहाँ जा रहा है? तो उसमें 15 किलो दे रहा, 3 जने का नाम कटवा. गैस पर सब्सिडी भी मिलती है आपको? नहीं, वो भी नहीं जमा हो रही. सब्सिडी भी नहीं जमा हो रही बैंक में, नहीं जमा हो रही. हाँ, तो इस बार आप किसको वोट करोगे? मैं क्या बोल रहा हूँ, जनता को जो भी हर बात सी मुश्किलात को आसान करेंगे उसे हम वोट करेंगे. कौन आते हैं आपकी मुश्किल हालत में साथ देने के लिए? आज तक कांग्रेस ही चाहिए है, नगर सेवक हो या प्रधानमंत्री हो, कोई भी हो. हाँ, कांग्रेस ने क्या किया आपके वास्ते? बहुत कुछ किया कांग्रेस ने. हाँ, इंदिरा गांधी, राजीव गांधी जब थे बहुत कुछ महिला का ये करे. कुछ भी नहीं है. दुनिया महंगा हो. आने वाले लोकसभा चुनाव में आप किसको निवड़ के लाने वाले हैं? अब आने वाले लोकसभा इलेक्शन के अंदर परिणीति ताई को हमारा वोट रहेगा और ज़्यादा से ज़्यादा परिणीति ताई को वोट रहेगा. और भाजपा की सरकार के अंदर 1000 रुपये में गैस टंकी हुई. जब कांग्रेस की जब सरकार थी गैस टंकी 350-400 रुपये टंकी थी. भाजपा की जब सरकार बैठी 10 साल हुआ, 10 साल के अंदर इतना ही महंगाई हो गई कि उसकी कोई हद नहीं. 10 साल पहले सोने का भाव 30,000-35,000 रुपये तोला सोना था. आज 76,000, 77,000, 78,000, 70,000 रुपये तोला होगा. तो गोर गरीब के अंदर शादी के अंदर सुनना देना बड़ी मुश्किल हो गई और शादी भी करना बड़ी दिक्कत, बहुत अड़चन हो गई. परिणीति शिंदे से आपकी क्या उम्मीद है? निवडणूक आने के बाद क्या करना चाहिए? क्या नहीं, परिणीति ताई अगर लोकसभा में अगर निवडणूक कोई ज़्यादा से ज़्यादा बहुमत से निवडणूक आएंगे, हमारी तो यही दुआ है. और निवडणूक आने के बाद हमारा सिर्फ एक हमारी अरमान है कि यहाँ का जो एयरपोर्ट है, यहाँ का एयरपोर्ट बंद होना और मोरामनी के अंदर एयरपोर्ट चालू होना और शक्कर कारखाने की चिमनी फिर से और एक बार चिमनी बनाना. ये मांगनी है आपकी? हाँ, हमारी यही मांगनी है. कम से कम जो नागनाथ नगर जो है वहाँ के जितने भी मतदार संघ है वहाँ का कम से कम 800 से 900 घर है. हर एक के घर के अंदर अगर 4 भी अगर मतदान अगर पकड़ेंगे तकरीबन कम से कम 5000 से 6000 मतदान जो है पूरा काँग्रेस वहाँ का मतदान रहेगा. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण कुणाला मतदान करणार? आम्हाला प्रणितीताई आवडते आणि प्रणितीताई आम्हाला काळी आमच्या पाठीशी उभी राहते. काँग्रेस काळामध्ये आम्हाला गॅस 400 रुपयाला होता, आता सध्या 1100-1150ला घेतो. आम्ही आमच्या हातावरचं आहे, फुलमजुरी करणारे माणसं. आम्ही खायचं किती आणि मागे ठेवायचं किती आणि पोरांचे लग्न करायचे कसे? हां, त्यासाठी आम्हाला प्रणितीताईच पाहिजे. स्टार्ट. नमस्कार, मी डॉक्टर अरमान पटेल. सध्या सोलापूर शहरामध्ये लोकसभेची निवडणूक रंगत आहे. त्याच अनुषंगाने 2014 साली भाजपचे खासदार शरद बनसोडे हे निवडून आले होते. लोकांनी त्यांना एक संधी दिली होती की सोलापूर शहराचा चांगला विकास व्हावा, सोलापूरच्या जनतेला न्याय मिळावा, रोजगार मिळावा, सोलापूरच्या जे शेतकरी बांधव त्यांना न्याय मिळावा. पण त्या टायमाला सुद्धा शरद बनसोडे साहेब ही अपयशी ठरलेले आहेत. मग 2019 साली लोकांनी जय सिद्धेश्वर महास्वामी यांना निवडून दिलं होतं. पण आपण सगळ्यांनाच माहीत आहे की काय काय घडलेलं आहे. त्यांचं प्रमाणपत्रही डुप्लिकेट होतं,
ते पण अपयशी ठरलेले आहेत. लोकांना रोजगार देतो म्हणले, ते शेतकऱ्यांना हमी भाव देतो म्हणले होते, ते पण दिलेले नाही. आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा आज परिचारिका जे काम करतात त्यांना सुद्धा त्यांना पगारी वेळेवर भेटत नाही. आता जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असतात त्यांना सुट्टी भेटत नाही, त्यांना वेळेवर पगार भेटत नाही. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आणि सध्या कोविडचा काळ आता गेलेला आहे. कोविडच्या काळात सुद्धा काही लोकांनी डॉक्टरांवर नाव ठेवले की डॉक्टरांमुळे बरेच पेशंट मृत्युमुखी पडले. पण त्या टायमाला लोकांना हे माहित नव्हतं की डॉक्टरांना ते सुविधा भेटत नव्हतं. व्हेंटिलेटर बंद पडले, औषध तुटवडा झाला, डॉक्टर सुद्धा 24 तास त्या हॉस्पिटलमध्ये रुग्णाची सेवा करत होते. पण ह्यांनी डॉक्टरांना काही सुद्धा सुविधा दिलेली नाही. जेव्हा व्हेंटिलेटर बंद पडले, लाईट गेली, व्हेंटिलेटर बंद पडले, मशीनमध्ये फॉल्ट आला, हे सगळं कोण जबाबदार? ह्याला मोदी सरकारच जबाबदार. त्या टायमाला डॉक्टर असोसिएशननी पण मागणी केली होती यासाठी, पण त्या मागणीला यश दिलेलं नाही. त्या मागणी आमची पूर्ण पण केली नाही. आपण पाहू शकता की सोलापूर शहर मध्येचे आमदार प्रणितीताई शिंदे आहेत, यांचा 15 वर्षापासून ते सोलापूरकरांची सेवा करत आहेत. मध्ये आपण बऱ्याच ठिकाणी बघू शकता की त्यांचे जे काम केलेले आहेत गोरगरिबांसाठी खूप काही करतात ते. आणि तुम्ही कधी पण जावा, ताई तुमच्यासाठी तत्पर असतात. म्हणजे आता मी काही काम करण्यासाठी त्यांच्याकडे गेलो किंवा बस अमुक माझं काम आहे, तर ताई पटकन हो म्हणतात. असल्या लोकसभेमध्ये असलं खासदार आपल्या दिल्लीला पाठवायचं आहे. तरी ताई या ठिकाणी जे सुशिक्षित लोक आहेत ते तर ताईच्या पाठीमागे आहेच. पण मी या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना विनंती करतो की असल्या खासदारांना आपण सोलापूर शहरासाठी, सोलापूर शहराच्या विकासासाठी आपल्याला या खासदाराला दिल्लीला पाठवायचं आहे. तरी ताईंना भरघोस मतांनी मतदान करावं ही नम्र विनंती. राम सातपुते यांना मतदान का बरं करू नये? आता सोलापूर शहरामध्ये आपण सगळ्यांनाच माहित आहे की राम सातपुते हे सोलापूरचे पुत्र नाही. ते कुठून आलेत? बीड मधून आलेत. ते कुठून? माळशिरस मधून निवडणूक लढले. हे कशामुळे झालं? मोहिते पाटलांमुळे ते आता निवडून आले. पण आपण बघू शकता की सोलापूरचे पुत्रच हे काम करू शकतात. बाहेरचे हे उपरी येऊन काम करू शकत नाही. जर मोदीची लाट मध्ये जर हे सगळं काम झालं असता तर लोक आता त्यांना मोदीकडून पाठ फिरवली नसती, त्यांनाच मतदान केलं असतं ना. राम सातपुते हे सोलापूर शहराचे पुत्र नाही. आणि त्यांना यावेळी लोकांना सगळ्यांना कळालं आहे की आपल्याला आपल्यासाठी न्याय मिळवून देणारा एकमेव खासदार म्हणजे आमदार प्रणितीताई शिंदे. में आप किसको मतदान करोगे? क्या कहना चाहोगे सर? मैं सरफराज शेख बोल रहा हूँ. जो आवाज बोलो. यानी लोकसभा में तो कुछ भी विकास का तो कोई बोल रहा ही नहीं, खाली जाति स्पीच चालू है. कौन बोलता मस्जिद में फैसले दे रहे बोलता, कौन बोलता मैं आऊँगी तो विकास करूँगी. इतने पिछले बार भी जो लोग आए वो नहीं करे, तो आप क्या जताना चाहते हैं? कौन सा विकास करना चाहते हैं? विकास मतलब सोलापुर शहर जो है स्मार्ट सिटी में आया है. सोलापुर अक्कलकोट रहेगा, सोलापुर पुणे रहेगा, सोलापुर विजापुर हाईवे जो भी है एकदम फर्स्ट क्लास क्वालिटी के, अच्छे क्वालिटी के बने रास्ते. आप इस पर वो हाईवे बनेले, दिल्ली के रोड कहाँ बनेगा? गली में लोग हाईवे पर थोड़ी चलते हैं, गली में कोई नहीं चलता क्या? यहाँ गटार की समस्या है, रोड की समस्या है और पानी की समस्या है, जिस पर कोई भी नहीं बोल रहा. ये बोलना चाहिए ना पहले उनको. पानी की समस्या तो बहुत है यार. पानी की समस्या में क्या बोलेंगे? क्या लगता है आपको खासदार कैसा होना चाहिए? क्या खासदार हमको गली में मदद करना, हमारे पाइपलाइन होना, हमारे को लाइट का काम करने वाला होना, हर बात का हमारे को मदद करने वाला होना. हाँ, वैसा खासदार हमारे को चाहिए. तुम्हारे को क्या लगता है कि सोलापुर शहर में आमदार प्रणिती शिंदे जीतेंगी क्या राम सातपुते जीतेंगे? प्रणिती शिंदे. ऐसे क्यों?
हर बात को मदद करती है। हम उनके ऑफिस को गए तो हमारी बात सुनती है, हमारी जो बात का हम बोले तो वो हमारा काम करते हैं। उन्होंने कितने साल से तुम उनको पहचानते क्या है? अब हम नहीं का तो भी हमारी उम्र के लिहाज से तो हम उनको 15 साल से तो पहचानते हैं। हम काम वो करते, हमारा काम करते ना। फिर इस बार उन्होंने खासदार कर रुके सो है तो निवड करेंगे ऐसा लगता है? हाँ आएंगे ना, 100% गॅरंटी आहे। आपलं नाव काय? प्लस कांबळे। हा, यावेळेस कोणाला मतदान करणार तुम्ही? ओनली वन प्रणितीताई। का प्रणिती शिंदेच का? प्रणितीताई शिंदे हे सोलापूरच्या वासियांना मजुरी देतात, काम देतात आणि थोडक्यात जगवतात। ताई 3 वेळा आमदार होते, काय केले आपल्यासाठी? भरपूर काय केले, नळ आणले, लाईट आणले, रस्ते केले। मग यावेळेस ताईंनाच तुम्ही निवडणुकीमध्ये आपण कुणाला मतदान करणार? काँग्रेसलाच का? 100% कांग्रेस। क्यों कांग्रेस को क्यों? कांग्रेस को क्यों? हमारे को दूसरा सपोर्ट नहीं है ना। हम देखे ये भाजपा 10 साल से हम देख रहे हैं, हमारा उसमें कुछ भी ये नहीं है। हमारे को जो भी है नौकरियाँ का इसका उसका हमारा कुछ भला नहीं किया हो, खाली वो दिनस देता है, मन की बात, खाली झूठ बात, हमको कुछ मतलब नहीं है। सिर्फ काँग्रेस को मत करें। निवडणुकीमध्ये आपण कोणाला मतदान करणार? प्रणिती शिंदेलाच का? का त्यांनाच का? त्यांच्या वेळेत सगळं स्वस्ताई होती आणि गॅस स्वस्त होतं, सगळं माल मटेरियल स्वस्त होतं। आता काही नाही आहे, तर करून खायला सुद्धा अवघड आहे, सगळी महागाई झाली आहे आता। परंतु मोदी सरकार सुद्धा रेशनमध्ये धान्य देत आहे आपल्याला, त्यावर काय सांगाल? गॅस सिलेंडर पण आता स्वस्त होत नाही, महागच झालेला आहे, स्वस्त नाही आहे। तेव्हा होतं 500-600, आता झाले 1300-1400 गॅस सिलेंडर। मग आता महाग वाटतंय आपल्याला? महागच वाटणार ना आम्हाला, आम्ही रोज करून खाणार म्हणलं तर महागच वाटणार। सबसिडी वगैरे जमा होती का त्याची? काय नाही होत। लोकसभा निवडणुकीमध्ये आपली पहिली पसंतीचा उमेदवार कोण आहे सध्या सोलापूर शहरामध्ये? सद्या देखो जो विकास करेगा, जो विकास पर बोलेगा वो हमारा उम्मीदवार रहेगा, चाहे वो कोई भी हो। क्यों सोलापुर में विकास नहीं हुआ है क्या? नहीं आपका हुआ ऐसा कहना है? 10 साल में तो कुछ भी नहीं हुआ। अगर शिंदे साहब वो विकास करते थे तो आज ये नौबत नहीं आती थी, 10 साल बीजेपी नहीं बढ़ती थी सोलापुर में। ये शिंदे साहब की कुछ गलतियाँ की वजह से आज बीजेपी बढ़ती। क्या गलतियाँ की शिंदे साहब? क्या शिंदे साहब क्या विकास किए? गृह मंत्री बने, वो मंत्री थे, क्या किए सोलापुर के लिए? आज सोलापुर के लिए शिंदे साहब करते थे तो आज राम सातपुते भी नहीं आता था, ना तो महाराज आता था, ना वो बनसोड़े आता था सोलापुर। कांग्रेस के कार्यकाल में जो है सोलापुर में एनटीपीसी जैसी एक कंपनी आई है। हाँ, खाली उतना ही आया है, बाकी रोजगार कहाँ मिला लोगों को? वो रोजगार के लिए बम्बई पूना जाना पड़ रहा है। तो आप क्या है इस बार, आप क्या नोटा को दबाओगे या? इस बार अपना तो इरादा नोटा कुछ है, और लोगों को भी मैं यही अपील कर रहा, नोटा को दबाओ। क्या ये देखो अभी प्रणिती शिंदे बोलते हैं कि मैं करूँगी, तुम्हारे अब्बा नहीं करे तुम क्या करेंगे? अभी तुम्हारे पर क्या भरोसे से हम विश्वास रख सकते हैं? अभी राम सातपुते बोलता मस्जिद में से फतवे देते, मुस्लिम लोग आइए, तो उसे बोलो कि कहाँ फतवे दिए, किधर दिए, बताओ बोलो। वो राम सातपुते तो वन साइड की बात बोल रहा, उसे कहीं को मुस्लिम माता उसे होना नहीं, खाली वन साइड की बात कर रहा वो राम सातपुते। अभी आमदार प्रणिती शिंदे का भी हम देख रहे हैं, खाली उन्होंने भी उनके लोगों को देख के राजकारण चल रहे, क्या नहीं, खाली सब अपना पॉलिटिक्स कर रहे। तो आप इस बार नोटा को ही नोटा को। मैं आप किसको मतदान करोगे? सबसे पहले मैं एक कास्ट सोशल ग्रुप का छोटा सा कार्य करता हूँ। हमारा तौफीक भाई जो शेख, इन्हों अगर बोलेंगे तो हम उसको वोट करेंगे। और जो तौफीक भाई शेख के नेतृत्व में जो काम चलता, खाली वार्ड क्रमांक 21 नहीं चलता, बहुत सारे खेड़े पाड़े गाँव हैं
तो वहाँ के भी चलता। अगर इन्हों बोलेंगे हमारे को बीजेपी वोट करो तो बीजेपी करेंगे, अगर उन्होंने बोले कांग्रेस को करो तो कांग्रेस करेंगे। हम क्या छोटे कार्यकर्ता, हमारा सिर्फ काम करने वाला एक नगर सेवक है, वो तो भी अभिषेक है। हमारे सुख दुख में आने अड़चन में आने वाला वोट में। बीजेपी के कार्यकाल में भी काम हुआ है सोलापुर शहर के अंदर, जो हाईवे है, रास्ते है और गोर गरीब लोगों को जो है मुफ्त में बीजेपी सरकार तो दे रही है, पर जाके बोल रहा ना साहब, क्या पर इलेक्शन हो रहा, विकास के नाम पर इलेक्शन नहीं हो रहा। तो ये नाम पर जो आज देखो MIDC बंद पड़ने को ही है, लोग बेरोजगार हो रहे हैं, रिक्शा चलाने मजबूर है। हम अनपढ़ लोग हैं, क्या करना? जातिवादी कम करना चाहिए, इनको विकास के नाम पर मुद्दा करना लेना चाहिए। कांग्रेस से क्या उम्मीद है? देखेंगे इंशाल्लाह, अगर उसको भी वक्त अगर मिलेगा, अगर ये मुसलमान को अगर साथ देंगे तो हम उनको वोट देंगे। सोलापुर शहर में जो है बीजेपी की तरफ से राम, कांग्रेस की तरफ से प्रणिती शिंदे है। आपका पसंदीदा उमेदवार कौन है दोनों में से? हमारा तो दोनों भी नहीं है। काय वाटतं तुम्हाला नेमकं सोलापुरात हवा कोणाची आहे, प्रणिती शिंदे की राम सातपुते? प्रणिती शिंदे। असं का वाटतंय? काय तर 3 टर्म त्यांनी आमदारकी भोगली आहे आणि आमदारकीच्या माध्यमातून ते विकास काम जे करायचे होते ते विकास काम त्यांनी पूर्णपणे केलेलं आहे आणि गोरगरीब जी जनता आहे त्यांच्या पाठीमागं त्यांनी आहे। आणि राहण्याचा विशेष असा आहे की त्यांनी सोलापुरात राहतात, स्थानिक आहेत सोलापूरचे। नेहमी त्यांनी शनिवार रविवार इथं सोलापूरमध्ये राहून लोकांची समस्या काय आहेत काय नाही, लोकांना त्यांच्या घरी येतात लोक आणि ते समस्या मांडतात। काय मोठ्या लेवलवर असलं तर साहेबाला सांगतात, शिंदे साहेबाच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून विकास काम होतो, लोकांची अडीअडचणी दूर होतात। म्हणून ते प्रणिती शिंदे योग्य पण आहे आणि ते निवडून येतील 100%, अशी आम्हाला सोलापूर वासियांना खात्री आहे। 10 वर्ष तुम्ही भाजपला मतदान केलं असेल ना? भाजपला मतदान आम्ही कधीच केलं नाही। 10 वर्ष झालं तरी भाजपचे लोक होते सोलापुरात, त्यांनी काही काम वगैरे केलं नाही का? काही काम केलं नाही। ते एक होता फिल्म स्टार, त्यानं तर काय काम केलं नाही। मग ते एक आलं ते महासिद्धेश्वर स्वामी काय म्हणून नाव ऐकलंय, कधी त्यानं पेपरला पण दिसला नाही, कधी टीव्हीवर दिसला नाही, कधी इथं सामाजिक धार्मिक काय पण असू दे, हिंदू मुस्लिम असल्या सणवारामध्ये कधी कुणाच्या गाठीभेटीला आल्या नाही, भेटल्या नाही, बोललं नाही, दिसले नाही। त्याचं ऑफिस कुठं आहे, तिने लोकांना या ऑफिसकडे या, माझी ऑफिस इथं आहे आणि माझं काय तुमचं काय काम आहे ते माझ्याकडे घेऊन माझ्या ऑफिसला या, असं काय सांगितलं नाही। ते ऑफिसचा आणि त्याचा तर बेपत्ताच आहे, ऑफिसच नाही। साधारण नगरसेवक जरी असलं तर त्याचा ऑफिस असतो, संपर्क कार्यालय असतो। एवढा मोठा खासदार झाला त्याची हे ऑफिसच नाही आहे, संपर्क कार्यालयच नाही, कुठं आहे काय नाही। आता काय चाललंय साहेब माहिती आहे का, भाजपला फक्त गप बस नाही तर कान कापील असले खासदार पाहिजेत। लोकांची समस्या मांडणारे खासदार नको आहेत। ज्या लोकांनी त्यांना निवडून देते त्यांच्या विकास कामाबद्दल, त्यांच्या काय जे काम असतील, त्यांच्याबद्दल काय आवाज उठवायचे असेल तर ते आवाज त्यांनी उठवायचे नाही। त्यांना फक्त त्या सत्तेमध्ये म्हणजे जे संख्या लागते खासदारांची, त्या खासदारामध्ये त्यांनी राहायला पाहिजे खासदार म्हणून। आणि वरचं जे राज्य आहे, मोदी, योगी, अमित शहा, हे लोकांच्या हातात चाललंय कारभार आणि ह्याला गप बसणारे लोक पाहिजेत। तुम्ही एक रिक्षा चालक आहे, तुमची अपेक्षा काय खासदारकडून? काय खासदार म्हणजे आता परिणितीचाईला निवडून दिल्यानंतर बघू काय होतंय पुढं, करणार तर ते नक्कीच आहेत। काय तर त्यांनी आमदार आहेत, त्यांचे वडील बी पहिले इथले खासदार होते, मंत्री मुख्यमंत्री होते, गृहमंत्री होते, राज्यपाल होते, त्यावेळेस सोलापूरचा विकास झालेला आहे। आणि हे जे काय विकास आता सध्या आपण बघतो, जे रेल्वे स्टेशनचा रोड आहे, आपला काय म्हणतात विमानतळापासून ते 7 रस्त्याचे VIP जे रोड वगैरे आहेत तर ते शिंदे साहेबाच्या टायमालाच झालेले आहेत। कोणचा खासदार आला नाही आणि काम गेलं नाही। ही खासदार आले निवडून 2 भाजपचे 5-5 2 वर्ष 10 वर्ष तरी काही केलं नाही। हे जे काय विकास दिसतंय आपल्याला, आज जे मोदी ज्या रस्त्यावरनं गेलेत तो शिंदे साहेबाच्या विकासामध्ये झालेलं काम आहे, त्या रस्त्यानंच त्यांनी गेलेलं आहे, तर ते भाजपचं खासदार केलेलं नाही। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।